या डावाकरता समालोचन कक्षामध्ये जोडतायत. वेलकम उत्कर्ष. यस, थँक्यू सो मच. धन्यवाद सर. थँक्यू सो मच अक्षय पांडव सर, ज्यांनी निमंत्रण दिले देखील आम्हाला या स्पर्धेकरिता. मनोज पाटील सर, अक्षय पांडव सरांनी निश्चित स्वरूपात या स्पर्धेला आवाज देण्याची संधी दिली. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक जरूर आहे डीपमध्ये. तिथून मात्र आपण पाहतोय या पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली. सुरुवात आक्रमकतेची आहे असं मात्र पहिल्याच बॉलवरती दिसून आलं. बॅटिंग करणारा संघ क्रिएटिव्ह माकणे या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित किणी आहेत आणि एका बाजूला जयेश पाटील आणि त्यांच्या साथीनं प्रवीण पाटील यांना आपण पाहतायत. सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, कारण पहिल्याच बॉलवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. आदरणीय संदेशजी पाटील साहेब, सदादादा संदेशजी मडवी साहेब, माफ करा, सदादादा चांदीप वरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. तर बघा, एक कॅल्क्युलेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रनआउटची विकेट आली आहे. संदेशजी मडवी, चांदीप गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. माफ करा, संदेश मडवी इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसरे पंच जोपर्यंत डिसिजन देतील तोपर्यंत निहाली स्वरांगी वॉरियर्स संघासाठी खुशखबर आहे, कारण तुम्ही दोन्ही सामने जिंकलेत. तर तुम्ही मोठ्या फरकाने, तर तुम्ही सुद्धा क्वालिफायच्या रेसमध्ये आहात. आणि 2 चेंडू ठेवून निहाली स्वरांगी वॉरियर्स जर हा सामना जिंकते तर मात्र जय बजरंग विरवाडी हा संघ क्वालिफाय होतोय. आउट आहे फलंदाज बाद. तर बघा, इथे 2 चेंडू ठेवून जर निहाली स्वरांगी वॉरियर्स हा सामना जिंकते तर मात्र क्रिएटिव्ह 11 माकणेच्या आशा इथे संपतील. इथे क्रिएटिव्ह 11 माकणेचं जे आव्हान आहे ते संपुष्टात येईल. त्यांना मग वेट करावं लागेल. आई एकविरा संघाचा जो सामना आहे रिहान सुपर किंग संघाच्या जोडीला, त्या सामन्याच्या रिझल्टवर तुमचं भवितव्य अवलंबून असेल. परंतु इथे 2 चेंडू ठेवून जर नेहाली स्वरांगी वॉरियर्स सामना जिंकतोय तर मात्र जय बजरंग बिरवाडी संघ अंतिम 3 मध्ये दाखल होतोय. काहीही होऊ शकतं इथनं पुढे. इथे जर आपण पाहिलं तर कुणाच्या तरी भरोशावर कुणाचं तरी भवितव्य आहे. आणि एक टीम अशी असेल तिचा स्पष्ट रणनीती एकच असेल, हम तो डुबेंगे तुमको लेकर डुबेंगे. ती अगदी त्या मूड मध्ये असेल. एक टीम तो रोल या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये निश्चित अदा करेल. रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. फटका तिथे फसलाय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न तर केले, मात्र अखेरच्या क्षणी त्या बॉल पर्यंत तो पोहोचू शकला नाही. तर आदरणीय सौभाग्यवती दीपा तुषार पामाळे मॅडम व श्री तुषार भगवान पामाळे सर टेंबोडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 11,000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. तसेच आदरणीय श्री संदेश मडवी साहेब चांदीपवरून इथे उपस्थित झालेले आहेत. सदादादा यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5,000 रुपये रोख रक्कम आलेले आहे. त्यांचं सुद्धा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, निघून जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. आर्थिक सहकार्य स्पर्धेकरता जे मान्यवर देत आहेत त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो. जसं आम्ही कालही उल्लेख केला होता, आपल्या समाजाची टुर्नामेंट आहे आणि समाजाच्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून आपण सर्वांनी जर हातभार लावला तर निश्चित एक यशस्वी स्पर्धा आपण उभी करू शकतो. आणि समाजातील सर्व स्तरांवरनं इथे आर्थिक सहकार्य येते त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू मात्र गली थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत. सिंगल मात्र मिळत आहे. अक्षय सर, हे सामना अत्यंत महत्त्वाचा आहे जिथे मात्र तुम्हाला कंडिशन्स वेगवेगळे आहेत. असे चेंडू राखता, 2 चेंडू राखून जर विजय मिळाला तर अनेक काही समीकरणं वेगळे होतील. म्हणजे हा सामना प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला कॅल्क्युलेशन घेऊन खेळावं लागेल. निश्चित इथे 2 चेंडू किंवा काय फरक नाही. इथे एकच चाललंय डोक्यात सध्या या टीमच्या फिल्डिंग करणार आहे की आम्हाला जास्त फरकाने जिंकायचं. पहिल्यांदा स्वतःचा विचार मग लोकांचा. इथे पहिल्यांदा हाच विचार आहे की ही मॅच जर जिंकता आली खूप जास्त फरकानं किंवा खूप जास्त बॉल राखून तर मग आपलं जे आव्हान आहे ते पुनर्जीवित होऊ शकतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरचा खेळ, त्यानंतर 9 धावा, 1 विकेटचं पतन आतापर्यंत झालंय. एका बाजूने क्रिएटिव्ह 11 माकणेला ही मॅच
कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच आहे. क्रिएटिव्ह 11 माकणे या मॅच मध्ये जिंकण्याचा प्रयत्न निश्चित करेल. प्रवीण पाटील मैदानामध्ये या 3 बॉल फेस केले, 6 धावा धाफलकावर. निकेत गावड मैदानामध्ये आलाय आणि निकेत गावडनं 2 बॉल फेस करताना 2 धावा धाफलकावर जोडल्यात. खूप सारे कॅल्क्युलेशन्स आहेत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या जर आपण पाहिलं 54 दाखवतोय, मात्र त्यांना भागणार नाही. तुम्हाला ही मॅच जर जिंकायची आहे तर 70 हा आकडा तुम्हाला डोक्यात ठेवून फलंदाजी करावी लागेल. अगदी बरोबर, कारण आपण पाहताय सकाळच्या सत्रात देखील धावा आल्या आणि हा मॅच जिंकणंच आहे. मस्ट विन सामना तर तुम्हाला टार्गेट मोठं ठेवावं लागेल. अदरवाईज 50-55 या धावा चेज होण्याकरिता निश्चित स्वरूपात प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढ्याच तयारीने उतरेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला प्रवीण पाटील आहेत ज्यांनी देखील खेळ चांगला केला, एका बाजूला निकेत गावड आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपत असताना दुसरं षटक प्राचारण्यात आलं अमित पाटील यांना. आता अमित पाटीलची गोलंदाजी देखील तेवढीच महत्वाची राहील. निश्चित अमित पाटील हा खेळाडू जर बहरात आला, हा खेळाडू जर आपल्या स्वाभाविक जो खेळ आहे किंवा सातत्यानं ज्या पद्धतीने तो खेळत आलाय त्या रंगामध्ये जर या मॅच मध्ये पाहायला मिळाला ना, तर जे आव्हान आहे किंवा ज्या पद्धतीचा विजय त्यांना संपादित करायचा आहे तो संपादित करण्यामध्ये खूप मोठी मदत मिळू शकते. सध्या थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे, मात्र मी म्हणतो नेहमी ना की फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट, आणि अमितला तेच आठवावं लागेल. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट मिळवली अमितनं. एक महत्वपूर्ण सफलता आपल्या नावावर केली आहे. माघारी परतवले बॅटरला, खेळाडू बाद. Yes, thank you so much. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून डाव्या हाताचा फलंदाज अगदी आपण पाहतोय अगदी कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्क काम केलं नाही. तदनंतर आपण पाहतोय गुडलाईन स्पॉटचा जो बॉल होता त्याला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहू शकाल तिथे कॅच मध्ये कुठलीही चुकी न करता आपण पाहतोय अतिशय छान पद्धतीने हा कॅच टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. सुरुवातीचा काळ महत्वाचा आहे ज्यामध्ये तुम्हाला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेची भूमिका असते. गाणं होऊन जाऊ दे एकदा प्लीज. थँक्यू सो मच. आदरणीय सन्माननीय किरण पाटील सर, अर्थातच मिहिर स्टोन क्रशर जीवदानी डेव्हलपर्सचे प्रॉपरायटर आदरणीय सन्माननीय किरण पाटील साहेबांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती स्वागत. आणि आपण पाहू शकाल सरांच्या स्वागतात निश्चित स्वरूपात आपण पाहतोय अतिशय सुंदर गीत देखील वाजलं गेलं. अमित पाटील बद्दल आपण म्हणतोय हा खेळाडू बहरात आला तर एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला फटका आहे, बॅकलिपला खाली गेलं, सिंगलच्या उद्देशाने खेळलं गेलं. एक सिंगल इथे धाफलकावर जोडली गेली, ज्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडे जाते. 10 ही धावसंख्या सध्या धाफलकावर आहे. सन्माननीय सागरजी घरत सर, आगरी प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष, अर्थातच सागर घरत सरांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत, ज्यांनी आगरी प्रीमियर लीगला देखील त्यांचा महत्त्वाचा वेळ दिलेला आहे. अर्थात आपण पाहू शकाल माजी अध्यक्ष या आगरी प्रीमियर लीगचे राहिलेले आहेत, त्यांचं देखील पुन्हा सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर दुसरं, धावसंख्या 10 आणि पुढचा बॉल घेऊन अमित पाटीलला आपण पाहू शकाल ओव्हर दी स्टम्प्स. अगदी खोलातला बॉल होता, त्याला फुलर लेन मध्ये कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हर मध्ये, तिथून मात्र फील्ड होईल, बॉलला उचलतील, पेट्रोलिंग होईल, फेकी येईल. तद्वरती आपण पाहू शकाल सिंगल मिळत आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने अक्षय सर 11 धावा. सुरुवातीचा काळ 2 गडी बाद झालेत. येणाऱ्या काळातल्या फलंदाजी सेटरजी काय असेल? निश्चित इथनं पुढे तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं 70चा विचार करावा लागेल. एक गेम प्लॅन आखून त्यानुसार जी फलंदाजी आहे ती तुम्हाला मैदानात साकारावी लागेल. यावेळेस चांगला कट शॉट, बॉल सीमारेषेचा वेध घेईल, थांबवणं कठीण आहे. मात्र तिथे क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेत. शेवटच्या क्षणापर्यंत त्या बॉलवरची नजर किंवा बॉलवरची पकड ती त्यानं ढिली होऊ दिली नाही, धावत राहिला आणि चेंडूला हरवण्याचा प्रयत्न त्यानं तिथे जरूर केलाय. मात्र तिसरे पंच चेक करतील नेमकं त्या क्षेत्रामध्ये काय घडलंय. हा आमचा मुख्य मंच तुम्हाला दाखवला जातोय, VIP डाईस, जिथे सन्माननीय किरणजी पाटील साहेब जे नुकताच आपल्या सोबत जॉईन झालेत.
संदेश मडवी सदा दादा यांना आपण तुम्ही मुख्य मंचावर पाहताय. सन्माननीय सागरजी घरत माजी अध्यक्ष आहेत, तेही या मंचावर उपस्थित आहेत. अगदी जीवाच्या आकांताने सीमारेषा पलीकडे जाणाऱ्या चेंडूला थांबवलं, जिंकायचं आहे. दोन्ही संघ अगदी सहज रीतीने हार मानणाऱ्यांमधले नाही, मेहनतींची पराकाष्ठा घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 11 धावेंवरती 2 गडी बाद देखील झालेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय सेफ आहे. तिथे खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग झाली आहे, रन वाचवल्या गेल्यात. कॅमेराची जी मदत आहे, विश नेटवर्क आपली कामगिरी अगदी योग्यतेने बजावत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 फलकावर एकंदर 14 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. अमित पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे खुलडोप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. मी मगाशी जसा उल्लेख केला ना की हा खेळाडू जर बहरा झाला ना तर जे हवंय ते निहाली स्वरांगी वॉरियर्सला मिळू शकतं. अगदी बरोबर, परंतु तो देखील फॉर्म असणं गरजेची भूमिका आहे. यावेळेला आपण पाहतोय जी गोलंदाजी राहिली, अतिशय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीचा मारा केला. यावेळेचा बॉल आपण डॉट देखील पाहिलाय, अगदी शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 14 वरती 2 गडी बाद अशी स्थिती. आगरी प्रीमियर लीगचं मात्र 8वं पर्व, 8व्या पर्वातला तिसरा दिवस. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका केला, फटका फसलाय. बऱ्याच काळ हवेत असताना झेल टिपला, विकेटचं बटन लागलेला धक्का तिसरा. इथे मात्र अक्षय पांडव सरांनी उल्लेख केला होता की जास्तीत जास्त वेळ निश्चित स्वरूपात जास्ती धावा कशा जमवता येतील ह्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देणं फलंदाजाची भूमिका महत्वाची असेल. परंतु कोणीही इथे थांबायला मागत नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, तदनंतर बॅटचं एलिव्हेशन मिस टाइम झालं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. निश्चित घाई ही नेहमीच तुम्हाला संकटामध्ये नेते आणि इथे जर आपण पाहिलं तर ते मोठे फटके खेळण्याची घाई होते आणि हे मोठे फटके खेळण्याची घाई विकेट मिळवून देते. आणि विकेट्स जर मी मगाचपासून किंवा पहिल्या दुसऱ्यापासून म्हणतोय ना की तुम्ही फलंदाजी करत असताना 6 ओव्हरच्या मॅचमध्ये विशेषतः पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही विकेट्स बहाल केल्या नाही तर मग नंतरच्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही 50 बनवू शकता, कारण तुमच्याकडे विकेट्स हातामध्ये असतात. तेव्हा गोलंदाज कमी होतात. लीग जरी असले ना तरी प्रत्येक गोलंदाज परिपक्व नसतो. एखादा गोलंदाज जो थोडासा वीक येतो त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. कॅल्क्युलेशन किंवा गेम प्लॅनिंग आहे ना ते खूप महत्वाचं आहे. हे गेम प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. किंवा आपण नुसतं कर्णधार म्हणतो, कर्णधार हा नुसता टॉस करता नसतो, कर्णधार ती मॅच बनवण्याकरता असतो. म्हणजे आपला एखादा गोलंदाज किंवा आपला फलंदाज जरी वीक असेल ना तरी त्याच्याकडनं चांगली कामगिरी करून घेणं तो कर्णधार असतो. ती कामगिरी इथे बजावावी लागेल. अगदी योग्य विश्लेषण. कर्णधार कसा असावा, फक्त टॉस करण्याकरिता नसावा. तदनंतर आपण फलंदाजीवरती खेळपट्टीवरती आपल्या विकेटचं महत्व किती देत आहे, खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेची भूमिका. धावा या येणार आहेत. तुमच्यातला दर्जा, तुमच्यातला क्लास 1 ते 2 षटक निश्चित स्वरूपात तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळेल, त्यामध्ये आक्रमण. परंतु जे तुम्ही उल्लेख केला की खेळपट्टीवरती वेळ दाखवणं खूप गरजेची भूमिका आहे. 2 षटकांचा खेळ संपला. अक्षय सर 14 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती उमरोळीचा ब्रँड अर्थात यंग टॅलेंट हर्ष पाटील दाखल झालेत. प्रभावित केलंय या खेळाडूंना, खूप चांगला खेळ केलाय. पराभव वाटायला आले मान्य करतो, मात्र खेळाडूची गुणवत्ता ना ती आपल्याला दिसते त्या मॅच मधनं. हर्षनं खूप चांगली गुणवत्ता दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून. उमरोळीला बिलॉंग करतो आणि निश्चित येणाऱ्या काळात उमरोळीचं नाव तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करेल असा एक चांगला खेळाडू, एक गुणी कलाकार आपण म्हणू शकतो ना. अगदी तो हर्ष गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर एक आयकॉन आणि युवा टॅलेंट आपण ज्याला म्हणतो तो अपूर्व गावड स्ट्रायकर इनकडे उभा आहे. यावेळेस फसवला अक्षरशः फसवला. वेगामध्ये परिवर्तन, त्यानंतर आपल्या बोटांची जादू ते आपल्याला पाहायला मिळाली. बॉल कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, आला डॉट. चांगला चेंडू. यानंतर जर आपण पाहिले तर पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजाकडनं हर्ष पाटील यांना आपण पाहताय. अपूर्व गावड करता पारितोषिक आहे. सलग 3 षटकार निलेश तरे साहेबांकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि इथे अपूर्व गावडचा फटका फसलाय, मात्र ओव्हर दी बॉलर हेड खेळलाय. मात्र अमित पाटील या खेळाडूची गुणवत्ता आपल्याला ठाऊक आहे. एक चांगला रनिंग कॅच त्यानं तिथे कंप्लीट केला, विकेट मिळवली, खेळाडू बाद. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल मिस टाइम स्ट्रोक लागला, तदनंतर 3 खेळाडू एकत्रित आले. परंतु अमित पाटीलने सांगितलं की वेट हा जेल मी पूर्ण करीन आणि अगदी जबरदस्त जेल टिपला.
कमालीचा कॅच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट डाऊन कदाचित आपण पाहू शकाल, महत्वाचा खेळाडू होता आणि तो बाद झाल्यानंतर आता क्रिएटिव्ह माकणे हा संघ थोडासा अडचणीत आलाय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ अगदी योग्य रीतीने झेल टिपलाय अमित पाटील यानं. चांगला झेल. निश्चित असे झेल जे असतात ना ते पाहायला सोपे वाटतात. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहता तेव्हा ते खूप सोपे वाटतात, मात्र ते पकडण्याकरता खूप अवघड असतात. कारण गोलंदाजांच्या मागे यायचं अमित पाटील आणि समोरचं जे झोन आहे जिथे गोलंदाज रनअप करतोय ते अंतर बघा, खूप मोठं अंतर आहे. बॉल हवेत असताना त्या बॉलकडे पाहत पाहत तिथपर्यंत धावत येणं ना कठीण असतं आणि तो कठीण कॅच तिथे अमित पाटीलनं कंप्लीट केलाय. पाहताना तो अगदी सोपा वाटतो, मात्र तो कॅरी करण्याकरता तेवढाच कठीण आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला या जेलचा, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तारेवरची कसरत आहे ती तेवढं अंतर कापण्याकरिता, परंतु ते पूर्ण देखील केलं. पुढचा बॉल घेऊन हर्ष पाटील पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता राईट हँड ओव्हर दी स्टंप्स. नुकताच आलेला फलंदाज अर्थात रोहन ठाकूर याला इथून आता संघासाठी एक महत्वाचा एक्स फॅक्टर फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये काम करावं लागेल. धावा अगदी शांत झाल्या, धावांचा वेग वाढत नाही आणि त्या अनुषंगानं मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. संघामध्ये जागा निर्माण झाली, आता ती जागा काय मिळाली याचं तुम्हाला निश्चित स्वरूपात प्रात्यक्षिक मांडावं लागेल. बॉलला अगदी सॉफ्ट हँडनं स्टिअर केलं. तिथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अमित पाटील बीट होत आहेत आणि धावसंख्या 2 देखील मिळाल्या. धावेची भूक असली पाहिजे. तुम्हाला प्रत्येक वेळी षटकार चौकारानंच रन्स मिळतील असं नाही, तुम्हाला सिंगल डबल्सवरही लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण प्रत्येक वेळी तुम्ही हायर बॅकलिपनं मोठे फटके नाही खेळू शकत. काही चेंडूला तुम्हाला बॅकलिप ही खाली करावीच लागते आणि यावेळेस सॉफ्ट हँडलचा वापर केला, 2 मिळाल्या. सध्या विकेट्स गेल्यात, त्यामुळे विकेटवर उभं राहून थोडासा टाइम घालवत रन जोडणं गरजेचं आहे. समोर बाईक आहेत, विनंती करतोय आपल्या बाईकच्या लाईट्स बंद करा. रिक्षा थोड्या बाजूला घ्या तिथनं, त्याच्या मिरर किंवा साईड स्क्रीनच्या मागे लावा. साईड स्क्रीनच्या मागे आपण आपल्या गाड्या पार्क करा. विनंती करतोय ज्या रिक्षा तिथे पार्क आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत इथे उपस्थित होत आहेत सन्माननीय खासदार हेमंत विष्णू सवरा साहेब यांचं इथे आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आगरी प्रीमियर लीग पर्व 8वे मध्ये खासदार साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी भरघोस मताधिक्यांनी ज्यांनी विजय मिळवला ते अगदी कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्षपणा काय असतो जे त्यांनी सातत्यानं दाखवलं आणि हेमंत विष्णू सवरा साहेब इथे उपस्थित होत आहेत. साहेब आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दिवंगत विष्णू सवरा साहेबांचे सुपुत्र जे इथे उपस्थित होत आहेत, आपलं स्वागत आहे. यस, जाऊया आपण मॅच कडे. इथे मात्र आपण पाहतोय दमदार खासदार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच हेमंत विष्णू सवरा साहेब मुख्य व्यासपीठावरती आणि ज्यांचा उल्लेख केला अक्षय पांडव सरांनी. धावसंख्यांचा जर विचार केला फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 16 4 गडी बाद जरूर झालेत या षटकामध्ये. हर्ष पाटील इकॉनॉमिकल गोलंदाज, सध्या या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आणि पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. शेवटचा बॉल असेल या षटकातला. आज आपण पाहतोय सौभाग्यवती कांक्षिणी अंजली कुडू मॅडम, ओमकार महिला मंडळाच्या सचिव मॅडमांचं देखील इथे आगमन झालं आणि सौभाग्यवती कांक्षिणी अंजली कुडू मॅडम ह्या देखील मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेला जोडल्या जातात. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅच पाहतोय. मॅच कडे जाऊया. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, आपलं स्वागत आहे. हर्ष पाटील यशस्वी षटक. कारण या ओव्हरमध्ये हर्ष पाटीलनं फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट आपल्या नावावर केली आहे. 16 धावा धाफलकावर आहे. 4 विकेटचं पतन झालंय. रंगतदार रोमहर्षक इथनंही कमबॅक करण्याची संधी आहे. आपण IPL मध्ये खूप वेळा पाहिलंय उत्कर्ष की सुरुवातीच्या 4-5 मॅचेस पराभूत झाल्यानंतरही टीम क्वालिफाय होतात. ते चित्र या स्पर्धेच्या निमित्तानंही निर्माण झालंय. जर इथे टीम निहाली स्वरांगी वॉरियर्स या टीमने इथे एक चांगला विजय नोंदवला तर तेही क्वालिफाय मध्ये जिवंत राहू शकतात. ज्या कार्स पार्क आहेत मी विनंती करतोय थोड्याशा बाजूला घ्या.
कारण ते मिरर मैदानामध्ये त्रास देतात. विनंती करतोय. मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय खासदार नामदार हेमंत विष्णू सवरा साहेब इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेला एन्जॉय करतोय. मैदानामध्ये थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरू होते. अमित पाटीलनं कुठेतरी मॅच मध्ये एक बदलाव आणला. म्हणजे पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा आल्या होत्या उत्कर्ष. मात्र अमित जसा गोलंदाजीवर आला, कार बद्दल आम्ही सातत्याने सांगतोय, मात्र तिथे जे गाडीचे मालक आहेत आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता येत असताना अखिल तरे मैदानामध्ये आलाय. उभं राहावं लागेल, वेळ घालवावा लागेल. वेळ घालवला तर रन्स बनतील आणि या रन्स तुम्हाला विजयाकरता मदत करतील. खूप जास्त टोटल नाही, ही प्रेशरची मॅच आहे. जिथे आपण आधी 70 बघत होतो, आता मी 60 बघतोय. 60 बरोबर ही लढता येऊ शकतं आणि तेवढ्या धावा तुम्हाला धावफलकावर उभ्या कराव्या लागतील. अगदी बरोबर. यावेळेला 60 धावा जर करायच्या असतील तर रोहन ठाकूर आणि अखिल तरे या दोन फलंदाजांना जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीचा काळ खडतर राहिला आणि तदनंतर मध्य काळ जो आहे आता या 3 षटकांचा, यावेळेला तुम्हाला मैं हूं ना हे सांगावं लागेल तुमच्या संघ मालकांना, कर्णधारांना. यावेळेला आपण पाहतोय अगदी सॉफ्ट हँडनं जेंटल पुश केलं. पुश करो खुश रहो. सध्या सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या फलकावरती 17. आणखीन येणाऱ्या काळात आगामी काळात 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉल खेळचा बाकी जर असेल, ज्या अनुषंगाने आता तुम्ही 17 धाव्यांवरती यात, येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने अक्षय सरांनी उल्लेख केला की 60 धावा 55 धावा एक चांगली फाईट प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि त्याचा करण्याचा प्रयत्न देखील असेल या दोन फलंदाजांचा. अमित पाटील गेम चेंजर राहिलाय. निश्चित सध्या चांगली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अमित पाटीलनं या मॅच मध्ये जान फुगली. प्रेक्षकांच्या नजरा मॅचकडे पुन्हा एकदा वळल्यात. इथे उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. बॉल गेलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक. षटकार 6. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अगदी स्लॉट मधला बॉल आणि त्या स्लॉट मधल्या बॉलवरती तुटून पडले. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षकांचे भरपूर प्रयत्न राहिले, त्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 23 धावा. यावेळेला बॅटची कड. चेंडू मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शॉट थर्डमॅन मध्ये आलाय. बघता बघता इथे देखील सिंगल मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 वरती. निश्चित जो रोहन ठाकूर मैदानामध्ये आहे, एक शतक या खेळाडूच्या नावावर आहे. त्यामुळे हा खेळाडू जर मैदानात बहरला तर निश्चित एक चांगली टोटल धावफलकावर लागू शकते. मात्र त्याकरता मैदानाच्या आतमध्ये रोहनला वेळ घालवावा लागेल, कारण खूप अजूनही यानंतर 2 ओव्हर बाकी आहेत. इथनं जवळपास 15 चेंडू शिल्लक आहेत, ज्यामध्ये चांगला खेळ तो इथनंही करू शकतो. अगदी बरोबर. रोहनच्या नावावरती निश्चित स्वरूपात जर शतक असेल तर एक मोठा फलंदाज मैदानाच्या मध्ये जरूर. यावेळेला क्रॉस बॅटने केल्या आडव्या बॅटचा उपयोग. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक हर्ष पाटील गुणवत्ता त्यानं सिद्ध केली. पहिल्या दिवसापासून तुम्ही पाहताय ज्या पद्धतीचा खेळ त्याचा राहिलाय. निश्चित मी हर्ष बद्दल म्हणूनच म्हटलो की या खेळाडूमध्ये गुणवत्ता, युवा प्रतिभा संपन्न म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. आणि हर्षनं त्याची गुणवत्ता आधी गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेस बघा तो कॅच त्यानं कॅरी केला ना, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं हा कॅच त्यानं कॅरी केला. विकेट मिळाली खेळाडू बाद. ओव्हर टू मनोज पाटील सर. तर मी विनंती करेन आदरणीय देवानंदजी वजे साहेब, अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार साहेब हेमंतजी सवरा साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. सन्माननीय डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब इथे उपस्थित आहेत. खासदार पालघर लोकसभा मतदारसंघ आणि एपीएलचे अध्यक्ष आदरणीय देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते खासदार साहेबांचा इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दिला, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय आणि आमच्यावर असंच आपलं प्रेम राहू द्या. तसेच आदरणीय भरतजी काळे साहेब इथे जिल्हा प्रमुख बीजेपी इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय.
संजयजी किणी साहेब आपणास नम्र विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण भरतजी काळे साहेब जिल्हा प्रमुख बीजेपी पालघर यांचं आपण स्वागत सन्मान करायचं आहे। त्यानंतर मी सागरजी गरज साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। सौभाग्यवती अंजली कुडू मॅडम इथे उपस्थित आहेत, सचिव ओमकार महिला मंडळ, आणि मॅडमचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी सागरजी गरज साहेब यांना विनंती करेन। त्यानंतर मी आदरणीय वैभवजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीमती सायली साठे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत सन्मान करायचं आहे। वैभवजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण श्रीमती सायली साठे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आदरातिथ्य आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत या अग्री प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून। त्यानंतर आदरणीय किशोरजी वजे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री वैभव वजे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत नगाव्यावरून, तर वैभव वजे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे। अग्री प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून पाहुण्यांचा स्वागत सन्मान हा कार्यक्रम सुरू आहे। तसेच आदरणीय विशालजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र गरज साहेब विळंगीवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे। विशालजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय विळंगीवरून इथे उपस्थित झालेले राजेंद्र गरज साहेब आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान अग्री प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून या मुख्य क्रीडा मंचावर केला जातोय। तसेच आदरणीय किशोरजी वजे साहेबांना विनंती करेन, माननीय श्री स्वप्नील मोरेश्वर किणी साहेब बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। किशोरजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते स्वप्नील मोरेश्वर किणी साहेब भाजपाचे पदाधिकारी आहेत, आदरणीय रुपेजी पाटील साहेबांना विनंती करेन की माननीय श्री द्रुमण चेतन पाटील बीजेपीचे हे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी रुपेजी पाटील साहेबांना मी विनंती करेन। तसेच आदरणीय योगीजी तरी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री महेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य आगरवाडी इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे। तसेच महेंद्र पाटील साहेब आगरवाडीवरून इथे उपस्थित आहेत, तर विशालजी गरज साहेब आपण विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे। महेंद्र पाटील साहेब ग्रामपंचायत आगरवाडीचे विद्यमान सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय। अग्री प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय।
तसेच खासदार साहेबांच्या जोडीला आमचे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय सामन्याकडे, जिथे सामना सुरू आहे आणि आमचे दोन साथी समालोचक अक्षय पांडव सर आणि उत्कर्ष पाटील सर उपस्थित आहेत. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता विद्यमान आमदार पालघर विधानसभा सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेनिमित्तानं येते. सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता जो मोलाचा हातभार लावताय त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तसंच उपसरपंच माकणे सन्माननीय सौ तनुजा बबन घरत यांच्या माध्यमातून 35,000 रुपये आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येते. आपलंही मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत उपस्थित राहिलेले पालघर लोकसभेचे विद्यमान खासदार माननीय सन्माननीय श्री डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब, अगदीच अप्रतिम असं हे व्यक्तिमत्व आहे जे आपल्यासोबत इथे उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेची मॅच पाहतोय. सध्या ऑनगोईंग मॅच कडे जाऊया. रन वाढतायत, चौकार आलाय आणि तो चौकार इथे गरजेचा आहे. सध्या जर आपण पाहिलं तर या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 31 आहे. तिला कसं तरी 55च्या जवळपास नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. इथे तुम्ही कारण सांगू शकत नाही. कारण देणं हे उत्तम खेळाडूचं लक्षण नाही. तुम्हाला जर ही मॅच जिंकायचीच आहे तर मग तुम्हाला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतनं. हर्ष आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढचा बॉल, इथे चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय आणि या सिंगलच्या सहाय्याने जर आपण स्कोर कार्ड पाहिले तपासून तर जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 32 धावा. इथून आणखीन आपण जर तपासून पाहिलं 7 बॉलचा खेळ बाकी असेल. 7 बॉल मध्ये येणाऱ्या आगामी काळात 17 धावा जर आल्या 50ला आपण टच कराल म्हणजेच 50 धावा येणाऱ्या आगामी काळात जी आपण पाहतोय सेकंड इनिंग आहे त्यामध्ये मजा येईल. इथून दोन्ही संघांना हा सामना जिंकणं तेवढंच महत्त्वाचं राहिलंय. येणाऱ्या काळात पाहूया विजय कुठल्या तरी एका संघाला मिळेल. क्रिकेटचा खेळच असा, एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं. यष्टीरक्षकाला देखील बीट केलं या बॉलनं आणि चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन मध्ये ट्रॅव्हल झाला. बघता बघता 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपता अखेर धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचली. चेंडू जर आपण पाहिला उसळी चांगली मिळाली, तदनंतर आउट स्विंगचा मारा बघायला मिळाला. पहिल्या दिवसापासून गुणवत्ता काय ती हर्षने दाखवली. एक नवा तरुण युवा आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोळीमधून बिलॉंग करत असताना चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा स्पेल त्याचा संपला ज्याने 9 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील जरूर बाद केले. येणाऱ्या काळात 6 बॉलचा खेळ बाकी, 33 तर फलकावर लागल्यात. अक्षय सर, शेवटचे 6 चेंडू किती धावा एक्सपेक्ट करताय तुम्ही या 6 बॉल मध्ये? इथनं 6 बॉल मध्ये किमान 15 जरी आल्या ना तरी लढण्याजोगं बळ येईल आणि त्या 15-16 रन्स तुम्हाला या 6 बॉल मध्ये घ्याव्या लागतील, ज्यामध्ये तुम्ही लढू शकता, संघर्ष करू शकता. 6 विकेट्स गेल्यात, 4 विकेट्स हातामध्ये आहेत, ज्यामध्ये जतीन किनी मैदानामध्ये आहे. रोहन ठाकूर या खेळाडूला या मॅच मध्ये आपला दमखम दाखवावा लागेल. स्वतःला खूप वेळा सिद्ध केलंय, मात्र आज या निर्णायक क्षणी किंवा आपल्याकडे खूप जास्त लोकांच्या ज्या नजरा लागल्यात त्या नजरेसमोर तुम्हाला एक चांगला खेळ दाखवावा लागेल. टीमच्या हितार्थ एक मोठी इनिंग इथे साकारावी लागेल. वेळ तेवढा नाहीये, 6 बॉल शिल्लक आहेत, मात्र या 6 बॉल पैकी किमान 3 बॉल ज्यांना सीमारेषेची भ्रमंती तुम्हाला इथे घडवावी लागेल. अगदी बरोबर. शेवटचं षटक आणि 6वं षटक जयेश पाटीलला आपण पाहताय दूरवाल्या एंड कडनं गोलंदाजी करण्याकरिता तयार. पहिलाच बॉल अगदी सोडून दिला. पंचांच्या निर्देशनास आलं की हा बॉल वाईड आहे आणि त्या वाईड बॉलनं मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड 1 पुढे सरकतंय. 34 धावा अर्धा संघ गारद झालाय, तो म्हणजेच बॅटिंग करत असताना क्रिएटिव्ह 11 माकणे जतीन गणी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. येणाऱ्या काळात किती चेंडूवरती स्ट्राईक करतील आणि तदनंतर स्ट्राईक रेट देखील वाढवतील का धावफलकाचा. यावेळेला अप्रतिम फटका, चेंडू खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील. धावसंख्या बघता बघता 2 मिळतात आणि धावसंख्या 2 न आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 36. 36 धावा आहेत, 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे हा बॉल इनसाइड आउट जरी केला असला तरी इथे तुम्हाला
फटक्यापेक्षा सीमारेषा कशी गाठता येईल त्याचा विचार करावा लागेल. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये फटके खेळावे लागतील. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. बॉडी लाईनवरचा चेंडू होता, थोडासा खाली राहिला होता आणि तिथे बघा खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहू शकाल फुलर लेनचा बॉल होता, शेवटपर्यंत बॉलकडे पाहिलं, अगदी क्रीज मध्ये मागे आले, तदनंतर घुटना टेकवला आणि तदनंतर आपण पाहतोय मनगटी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, अगदी 6 धाव्यांसाठी अत्यंत महत्वाचा फटका. या षटकारानं ऊर्जा मिळाली डगआउट मध्ये, कारण लढण्यापुरता आपण पाहतोय आता धावसंख्या 42-40 क्रॉस केली, आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी क्रीजचा वापर केला, खोल मध्ये आले आणि तदनंतर बॉलला दिशा दिली. फुलरलेनच्या बॉलचा भरपूर समाचार घेतला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. चांगला फटका होता. इम्प्रोवायझिंग जे स्ट्रोक आपण म्हणतो ना, त्यातला हा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. ऑफ्टमच्या बाहेर शफल होताना बॉलला फॉलो केलं आणि तदनंतर स्वीप, म्हणजे फॉलो स्वीप आपण म्हणू शकतो, अगदी त्या पद्धतीचा हा स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. उडवलाय पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, बॉलच्या खाली येतोय, मात्र तो त्या बॉल पासून दूर राहिला. 2 धावा घेण्याची संधी दिली. या चुका कालपासून नडतायत. पहिल्या दिवसापासून क्षेत्ररक्षण जबाबदार ठरलंय आतापर्यंतच्या पराभवाकरता, कारण काल जिथे मॅच 18ची होती तिथे 2 बाउंड्रीज तुमच्या पायाच्या मधनं गेल्या. 1 शॉट करता तिसऱ्या पंचाची मदत इथे आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. आमचे तिसरे पंच तिथे चेक करतील की रन्स कंप्लीट आहेत की नाही. ज्या पद्धतीने तुम्ही सर उल्लेख केला की क्षेत्ररक्षण खूप महत्वाची भूमिका आहे. ॲज अन बॅटर आणि ॲज अन बॉलर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही लागत नाही, तर तुम्हाला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागतं. तुम्ही कुठल्याही क्रिकेट अकॅडमीमध्ये जा, तुम्हाला प्रथमतः फिल्डिंग स्किल ह्या शिकवल्या जातात, तदनंतर तुमची गुणवत्ता फलंदाजी गोलंदाजी यामध्ये कन्वर्ट केली जाते. परंतु क्षेत्ररक्षण हे बेस आहे, ते तुमच्याकडे असायला हवं. निश्चित काल ज्या 2 बाउंड्री सोडल्या गेल्या त्याचं भुगतान करावं लागलं. आता झेल सोडलाय, याचं भुगतान कसं असेल ते पाहायचंय. इथनं 4 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमकता जर राहिली, या बॉलचा डिसिजन बाकी आहे, म्हणजे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर नेमकं काय घडलंय ते तिथे चेक केलं जात आहे. अजित म्हात्रे जे आमचे तिसरे पंच आहेत आणि रन कंप्लीट आहे तिथे त्यांनी दर्शवलंय. रिव्ह्यू लॉस झालाय तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक तिथे अमित पाटील, त्यानं ही चुकी केली आहे आणि बॉल निघून गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल तेच पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण वारंवार म्हणून पाहतोय. पहिल्या दिवसापासून अक्षय पांडव सर उल्लेख करतात की फिल्डिंगकडे प्रामुख्याने लक्ष नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय कित्येक सामने बदलताना पाहायला मिळाले. एक धाव क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका. जिथे धावफलक उंचावत नव्हतं त्यावेळेला मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्डचं तुम्हाला भुगतान इथे 4 धावा पाहायला मिळाल्या. 48 या फलकावरती आहेत. 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये 8 येतील, 6 येतील, 2 येतील की 1 येईल, हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. मी बोलतो 6 ते 7 रन येतील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मिळवली, दुसरी करता कॉलिंग असेल. इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता परावृत्त केलंय, मात्र विकेट सॅक्रिफाईस नाही. बघा फिल्डिंगचं स्तर, याबद्दल म्हणतोय. तुमच्या टीम मध्ये चांगले बॅटर असावेत, तुमच्या टीम मध्ये चांगले गोलंदाज असावेत, मात्र त्याबरोबर तुमच्या टीम मध्ये उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक ही असावेत. हा विचार तुम्हाला संघ बांधणी करताना करावा लागतो. अगदी बरोबर. तुम्ही सर म्हटल्याप्रमाणे हा देखील तेवढाच महत्वाचा मुद्दा. क्षेत्ररक्षण ही तुमची ताकद असायला हवी. फक्त फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय धावा सेव्ह करण्याचं काम असतं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 50 धावा ह्या फलकावरती लागल्या. शेवटचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, परंतु चेंडू थांबणं कठीण. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 7 धावा ह्या शेवटच्या 2 चेंडूवरती देखील आल्या. चांगली बॅटिंग राहिली. 54 फलकावरती लागल्या. 55 धावांचं टार्गेट आहे येणाऱ्या काळामध्ये. निश्चित या धावा ज्या आहेत त्या क्षेत्ररक्षणाच्या चुकीनं आल्यात आणि या 55 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील ते तर आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी टॉस बॉक्स तिथे ही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. यानंतरची जी मॅच आहे यानंतर आपल्याला पाहायला मिळतील 2 टीम. रिहान सुपर किंग्स भाडोली ना, तिसरा दिवस रिहान सुपर किंग भाडोली आणि
रंजक कथा ही सामना मात्र निश्चित स्वरूपात मनोज पाटील सर आमच्या समवेत जोडले जातील. बहाडोली म्हटलं की बहाडोलीचा स्पेशल जांभू आणि अगदी त्याच जांभळाचा गोडवा आपण पाहतोय मनोज पाटील सर आमच्या समवेत असतील या दुसऱ्या डावाकरिता, जिथे 55 धावांचं टार्गेट आहे. चांगलं क्रिकेट राहिलं आणि क्रिएटिव्ह 11 माकणे या संघानं अगदी हालाकीच्या परिस्थितीमध्ये ह्या 55 धावा स्कोर कार्डला उभ्या केल्या. मनोज पाटील सर देखील असतील आमच्या समवेत, अनेक वर्ष क्रिकेट पटलावरती रुजू आहेत समालोचन क्षेत्रातून आणि बहाडोली प्रीमियर लीग मध्ये त्यांची बॅटिंग देखील अगदी झंझावती राहिली. जबरदस्त क्रिकेट राहिलं, परंतु या मॅच मध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपण पाहू शकाल 55 धावा. खूप छान पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ सावरला. क्रिएटिव्ह 11 माकणे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फक्त 16 होत्या. तदनंतर त्यांनी सांगितलं की हरकत नाही, येणारी 3 षटकं आमच्यासाठी आनंद देणारी राहतील. मग त्या धावा कशाही येऊ देत. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका राहिल्या, परंतु धावा आल्या ही भूमिका अत्यंत महत्वाची राहिली. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 55 धावा. अत्यंत महत्वाचा सामना. दोन्ही संघांना इथून विजयाच्या समीप पोहोचण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. मनोज सर देखील आमच्या समवेत जोडतील. सातत्याने मात्र आपण पाहतोय ज्यांच्यासोबत प्रथमतः ज्यांनी उल्लेख केला मगाशी की आगरवाडी चषक आणि तिथून भरपूर काही शिकण्यासारखं मिळालं. आपण पाहतोय आपण ज्या कार्यामध्ये आहोत, ज्या कार्यरत आहोत, त्या कार्याशी प्रामाणिक एकनिष्ठ राहणं कसं असावं खऱ्या अर्थानं सातत्याने आम्ही पाहिलंय मनोज पाटील सरांना आणि ज्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे या समालोचन क्षेत्रातून. अर्थात मनोज पाटील सर आमच्या समवेत आहेत आजच्या दिवसात निश्चित स्वरूपात, ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि या आगरी प्रीमियर लीगला आमचा आवाज लागला. धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं घेऊन येतील पंकज मडवी. 55 धावा, 36 बॉल आणि 55 धावा. मैदानाचा आढावा जर आपण घेतला तर सकाळच्या सत्रात 80 धावा देखील झाल्या. तदनंतर आपण पाहतोय कमी धावांचा देखील सामना, आपण 46 धावांचा देखील सामना पाहिला. परंतु आता आपण पाहतोय 80 आणि 46च्या मध्ये अर्थात आपण पाहू शकाल 55 धावा या फलकावरती आहेत. नेहाली स्वरांगी वॉरियर्स आपण पाहतोय 36 बॉल आणि 55 धावा. हे समीकरण चेस करतील की मग आपण पाहू शकाल क्रिएटिव्ह 11 माकणे ह्या धावा डिफेंड करतील. अनेक प्रश्न आहेत, येणाऱ्या काळात ही 6 षटकं उत्तर देऊन जातील. मनोज सर काय म्हणाल, 6 षटकांचा खेळ, 55 धावा कुठल्या पद्धतीने चेज होतील की मग डिफेंड होतील? गोलंदाजी आणि फलंदाजी स्ट्रेंथ महत्वाची असेल. नक्कीच छान प्रश्न विचारलेला आहे. परंतु अमित पाटील हा असा एक फलंदाज आहे की थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. या स्पर्धेमध्ये अमितला बघण्यासाठी भरपूर चाहता वर्ग सुद्धा त्याचा या ग्राउंडवर आहे. परंतु मागील 2 दिवसापासून त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. जर त्याची आज बॅट तळपली तर 4 षटकांमध्ये ह्या धावा पार होऊ शकतात. एका बाजूने रोहित किनी आहे, तो इन्फॉर्म आहे. पहिला चेंडू, यावेळेला सुरेख फटका. सलामीला पहिल्या चेंडूवर समालोचन कक्षाला सलामी दिली जाते. बघा, मी म्हटलं होतं ह्याचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचे शब्द कानावर घेतले की अमित पाटील या फलंदाजाने जर शंखनाद फुंकला तर येणाऱ्या काळात 4 षटकांमध्ये सामना क्लिअर होईल. तुम्ही उल्लेख देखील केला होता टेंबोड्याचं मैदान, जिथे 6 चेंडू 6 षटकार याने देखील खेळाडूने टोकलेले आहेत. ज्या अनुषंगाने हा खेळाडू आपण पाहतोय जो जुना फॉर्म आहे तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन यावं लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न तोच राहिलाय. तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट देखील खेळावं लागेल. षटकार आल्यानंतर क्रिकेटचं बेसिक सिंगल डबल स्कोर कार्ड धावतं कसं ठेवावं याच्याकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल. आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्ससाठी एक जमेची गोष्ट ही आहे की क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या फरकाने दोन्ही सामने जिंकायचे आहेत. तर तुम्हाला सुद्धा क्वालिफायचे चान्सेस आहेत. तर त्या अनुषंगाने तो एक वादळी खेळी
खेळण्याच्या प्रयत्नात असेल अमित पाटील. अगदी बरोबर. आणि त्याच पद्धतीनं सुरुवात अगदी तडाखेबंद, धावसंख्या फलकावरती 55 ठेवल्या असताना पहिल्याच 3 चेंडूवरती आक्रमण, चेंडू सीमा पार, APL चा आलाय देखणा चौकार. 4. बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कोल क्रीजचा वापर केला. तदनंतर आपण पाहतोय ऑफस्टिकला आले आणि तदनंतरचा जो फटका केला, अगदी आपण लावतोय लॉंग ऑनला क्लिअर करणारा जबरदस्त फटका. ताकती स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना 10 धावा. मनोज पाटील जर 55 धावा ठेवल्या, ज्यामध्ये सुरुवात जी तुम्ही म्हटली की भरपूर फरकाने जिंकायचं आहे, माइंडसेट डगआउट मधून सेट करून आलेत की सुरुवात करायची तडाखेबंद. नक्कीच आले असतील, कारण त्यांना 4 षटकांमध्ये सामना जिंकायचा आहे असं ठरवलं असेल अमितने. त्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये त्यांना कदाचित टार्गेट येईल आणि त्याच अनुषंगाने ही फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय, फेकलं जाते तोपर्यंत 1 धाव. अमितचं खेळणं हे खूप आणि खूप म्हणजे गरजेचं आहे. येस, अगदी बरोबर. अमित पाटील याला इथून मात्र आता जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. ॲज अन फ्रंटलाईन बॅटर, संघाचा सेनापती म्हणून तुम्हाला अगदी सीना ताण पुढे यावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू सीमा रेषाच्या पलीकडे, आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा आलाय देखणा चौकार. काय बॅटिंग चाललंय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. सन्माननीय किरण पाटील सरांचं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. मिहिर स्टोन क्रशर जीवदानी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर चांदीप आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये अमित पाटीलची बॅट खूप छान पद्धतीने बोलते. पुढचा बॉल ऑन साइडला, धमाका, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, मिडविकेटला क्लिअर करणारा गगनभेदी, आसमानाला गवस निघालणारा आलाय षटकार 6. सन्नी पाटील याच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. झेलबाद किंवा धावबाद जर सन्नीने केलं तर आशू पाटील त्यांचे मोठे बंधू यांच्याकडून प्रत्येक झेल किंवा रनआउटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. तर उत्कर्ष 20 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. ज्या अनुषंगाने फलंदाजी व्हायला हवी होती ती सुरुवात मात्र जोरात झालेली आहे. इथून मोमेंटम प्राप्त करतील का, कारण त्यांना दोन्ही सामने जिंकायचे आहेत, नेहाली स्वरांगी वॉरियर्सला आणि मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. त्या अनुषंगाने ही फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अगदी योग्य रीतीने ही फलंदाजी असायला हवी होती. तुम्हाला मोठ्या फरकानं भरपूर चेंडू राखून जर सामना विजयाच्या समी पोहोचायचा आहे तर सुरुवात ही असायला हवी होती. आणि अमित पाटीलला त्याची चांगली जाणीव असताना अमितनं सुरुवात चांगली केली. पहिल्या षटकात मनोज सर 20 धावा आल्या. आता उर्वरित चेंडू तुमच्याकडे आहेत 30 आणि 30 मध्ये धावा जमवायच्यात 35. येणाऱ्या कालावधीत जर अमित पाटील राहिला तर हा सामना कधीपर्यंत क्लोज होईल. नक्कीच याच पद्धतीची फलंदाजी झाली तर येणारे 2 षटकं भरपूर असतील अमितसाठी. अपूर्व गावड हा आयकॉन खेळाडू आहे, याच्याकडे व्हेरिएशन आहे. अपूर्वला कशा पद्धतीने खेळेल रोहित किनी. पहिला चेंडू सिंगल काढून अमितला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न दिसला. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अपूर्व गावड ज्याच्याकडे व्हेरिएशन, पहिलाच बॉल अगदी खोलातला टाकला, फलंदाजाला शांत केलं, गार केलं. जिथे मात्र अपूर्व गावड आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली आणि ज्या अनुषंगानं पहिलाच बॉल फलंदाज रोहित किनीसाठी खऱ्या अर्थानं अनप्लेएबल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहू शकाल बॉलला उडवले, क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला आहेत. बघता बघता जीवाच्या आकांतानं 1 धाव पूर्ण केली आणि आता पुन्हा एकदा अमित पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अपूर्व तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने आपण बघतोय कानमंत्र देताना अपूर्वला भूपेश गावड आहेत, स्वतः संघमालक आपल्याला बघायला मिळतात. क्रिएटिव्ह 11 माकणेचे काहीतरी कानमंत्र देतील, कारण अमितचा गडी बाद करणं हे खूप महत्वाचं आहे. अमित जर इथून बाद होतोय तरी सुद्धा सामन्याला कलाटणी येऊ शकते. निश्चित स्वरूपात अमित जर इथून बाद होतात तर थोडंसं दडपण वाढेल, प्रेशर वाढेल. बॅटिंग करणारा संघ निहाली स्वरांगी वॉरियर्स या संघावरती. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय गरीबी में आटा गेला. तुमच्याकडे धावा कमी, त्यामध्ये तुमचा खर्च असा स्वेअर असेल तर नाही चालणार.
खऱ्या अर्थानं बँकेत बॅलन्स कमी असताना तुमचा संसार प्रपंच कसा पुढे नेता, तर रोज चिकन मटन खाऊन नाही चालणार, कधीतरी डाळ भात शाकाहारीवरती भागवावं लागेल. परंतु इथे आपण पाहतायत एक्स्ट्रा मध्ये खर्च होतोय. येणाऱ्या काळात प्रीहिटचा सिग्नल दिला पंचांनी, कारण आपण पाहू शकाल आता स्ट्रायकिंग एंडला देखील आपण पाहतोय अमित पाटील आहेत. मनोज सर, धावसंख्या जिथे आपण पाहतोय 30 बॉलमध्ये 35 हव्या होत्या, त्यावेळेला नो बॉल आला, नाही चालणार. ह्या अतिरिक्त धावा आहेत त्या तुम्हाला सांभाळून या पद्धतीचे चेंडू तुम्हाला खेळावे लागतील. इथे बघा फ्री हिट आणि षटकार बघा, झेल सुद्धा घेतला तो सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. म्हणजे हे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जे आहे तुम्हाला ते मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. तुमच्याकडून ज्या चुका होतात या तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेतील. अगदी बरोबर, कॉन्सन्ट्रेशन तुम्ही म्हटल्याप्रमाणे आहे तुमच्याकडे असायला हवं. जर ते नसेल मैदानाच्या आतमध्ये तर एक्झिट पोल तुमच्यासाठी जरूर आहे, ज्या अनुषंगाने तुम्ही तो उल्लेख केला. बघा कॅच टिपला जरूर, परंतु आपण पाहतोय षटकाराच्या बाहेर आय कोऑर्डिनेशन चुकलं, तदनंतर चेंडूकडे शेवटपर्यंत पाहत राहिले परंतु शरीरावरती कंट्रोल नाही. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय चेंडूने आकाशाला गवसने पुन्हा घातलंय. क्षेत्ररक्षक आहेत जरूर तिथे, मात्र आपण पाहतोय जतीन किणी शेवटपर्यंत प्रयत्न राहिले परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. बघता बघता आपण पाहू शकाल इथे देखील धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर 2 मिळाल्या. 2 धावा मिळत असताना आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 30. अवघ्या 25 धावांची गरज आहे मनोज सर. येणाऱ्या काळात अमित पाटील हाच खेळ पुढे कंटिन्यू करेल की मग आता जवळपास विजयाच्या समीप पोहोचत असताना पुन्हा एकदा धावगती थोडी थांबवेल? ह्याच गतीने मात्र फलंदाजी करावी लागेल अमितला, कारण टार्गेट त्यांच्यापुढे खूप मोठं आहे. तुम्हाला खूप मोठ्या फरकाने सामना जिंकायचा आहे. त्यानंतर सुद्धा पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला टार्गेट येईल. हे पहिल्यांदा असं घडतंय की अमित पाटील पहिले सामने लागोपाठ हरलेला आहे. एक आयकॉन खेळाडू म्हणून या आगरी प्रीमियर लीगमध्ये या आगरी समाजामध्ये खूप मोठं नाव आहे आणि त्या अनुषंगाने फलंदाजी ह्या वर्षी झालेली नाही. थोडासा तो सुद्धा विचार करत असेल कुठे मी चुकलोय आणि माझ्या रणनीतीमध्ये कुठे चुका झाल्या आणि मी संघाला क्वालिफाय होण्यापासून थोडंसं दूर ठेवले सध्याच्या स्थितीला. अगदी बरोबर, परंतु चुका सुधारवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. इथून जर मोठे फटके आले तर येणाऱ्या काळात मात्र संघाला एका मोठ्या फरकाने तुम्ही विजय मिळवून देताय तर चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला अमित पाटील चांगला खेळ करतायत, रोहित किणी यांनी रिस्की फटके खेळणं थोडंसं चुकीचं असेल, काय म्हणाल? नक्कीच, कारण तुम्ही सरळ बॅटने चांगले खेळता तर तुम्हाला क्रॉस बॅटने खेळायची गरज नाही. तुम्हाला समोरचा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय तर फक्त तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची आहे. तुम्ही अमितला स्ट्राईकवर तुम्हाला फक्त आणायचं आहे. सामना लवकर संपवायचा असेल, तुम्हाला या रेसमध्ये राहायचं असेल तर तुमची कामगिरी फक्त तीच आहे की येणाऱ्या चेंडूवर फक्त सिंगल काढून तुम्हाला अमितला आणायचं आहे. ते अगदी बरोबर, अगदी योग्य विश्लेषण आपल्याला बघायला मिळालं. या रिव्हर्स स्वीपचा फटका जो खेळला रोहित किणी यानं, 24 बॉल आणि 24 धावांची गरज असताना आपण पाहतोय 31 धावांचं आपण पाहतोय सध्या स्कोर कार्ड मुख्य आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आता 24 बॉल आणि 24 धावा. अमित पाटील जर या मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या षटकात विश्लेषण केलं होतं की अमित पाटील राहिला तर 3 ते 3.5 षटकं भरपूर होतील या सामना जिंकण्याकरिता. येणाऱ्या काळात काय होईल हा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. ड्रिंक्स ब्रेक आतमध्ये झाल्या, तत्पूर्वी आपण पीके साऊंड्स यांच्याकडे जाऊया आणि ऐकूया सुमधुर संगीत. समाजाच्या नावानं 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 आगरी समाजाच्या नावानं एपीएल स्पर्धा केली आयोजित. थँक्यू सो मच, धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 31 धावा धावफलकावरती बिनबाद जिंदाबाद आणि नाबाद अशी जोडी. अमित पाटील 10 बॉल 29 धावांची वादळी खेळी. एका बाजूला रोहित किणी खेळतात आपण पाहतोय एका धावेवरती. 24 बॉल आणि 24 धाव्यांची गरज. भाग्येश गावड मॅन फ्रॉम उमरोळी चा एक युवा, तेच थरार गोलंदाज. गोलंदाजीची क्वालिटी सातत्याने भरपूर चांगली राहिली या गोलंदाजाची आणि अर्थात तोच भाग्येश आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पाटील जो मात्र पहिल्यांदाच या APLच्या कारकिर्दीत असं झालं असं मनोज पाटील सरांनी म्हटलं की जो पहिले सामने हरला गेला, परंतु अक्षय पांडव सरांनी देखील उल्लेख केला की IPL मध्ये 7 सामने हरून देखील मुंबई इंडियन्स संघाने फायनल मारलेली आहे. म्हणजेच क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये बदल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि आज तो बदल या मैदानावर होईल का हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख खराटारा यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून रविवारच्या दिवसामध्ये 500 आईस्क्रीमचं वाटप होईल. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय वडिश लॉंगनला. अपूर्व गावड पुढे सरसावतोय, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा येतात आणि या 2 धावेची धावसंख्या आपण बघितली तर 33.
33 धावा. आता देखील आपण पाहतोय धावचीची दाट संधी क्रिएट झाली होती, परंतु यष्टीरक्षकांनी चुकी केली. अमित पाटीलला जर तुम्ही पुन्हा पुन्हा संधी द्याल तर मात्र तो खेळाडू थांबणाऱ्यांमधला नाही, ज्याने मात्र त्याचा सध्याचा डंका पिटला गेला. पहिल्याच षटकापासून सुरुवात केली आणि आतापर्यंत आपण पाहतोय ज्या फलकावरती 33 धावा आल्या, ज्यामध्ये 31 धावांचं योगदान अमित पाटीलचं देखील राहिलं. भाग्येश गावड इथून अमित पाटीलची विकेट मिळवेल नाही मिळवेल हे प्रश्न देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, चेंडू शॉट पॉईंट लेगचा क्षेत्ररक्षक कव्हर करेल, तत्पूर्वी मिळते सिंगल. धावसंख्या फलकावरती मनोज सर 34 धावा जाऊन पोहोचल्यात. जास्तीत जास्त चेंडू राखून तुम्हाला जिंकायचं आहे, म्हणजेच येणाऱ्या काळात 4 षटकांमध्ये तरी हा सामना संपेल का हा प्रश्न देखील डगआउट मध्ये आहे, परंतु अमित पाटीलचं चालणं तेवढंच गरजेची भूमिका असेल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि ह्या सामन्यावर खास करून आपण बघतोय की जय बजरंग बिरवाडी संघाच्या सर्व खेळाडूंनी पाठीराख्यांनी देव पाण्यात ठेवले असतील, कारण 2 चेंडू ठेवून जर नेहाली स्वरांगी वॉरियर्स हा सामना जिंकतोय तर मात्र जय बजरंग बिरवाडी संघ अंतिम 3 मध्ये दाखल होतोय. त्यामुळे पाठीराखे नेहाली स्वरांगी वॉरियर्सचे तर आहेतच, परंतु जय बजरंग बिरवाडीचे पाठीराखे सुद्धा नेहाली स्वरांगी वॉरियर्सला सपोर्ट करत असतील. हाच लीग पद्धतीचा मजा आहे, लीग फॉर्मॅटची हीच तर मजा आहे. यावेळेला यष्टी उद्ध्वस्त केली. फलंदाज आपण पाहतात रोहित किणी. ज्या वेळेला तुम्ही म्हटले की एका बाजूला अमित आहे, स्ट्राईक रोटेशनचं काम असायला हवं, परंतु ते शब्द पोहोचले नाहीत आणि इथे मात्र ही चुकी झाली. फलंदाज बाद, विकेटचं पतन गॉन. नावानं 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 आगरी समाजाच्या नावानं, नावानं 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 आगरी समाजाच्या नावानं APL स्पर्धा केली आयोजित, APL स्पर्धा केली आयोजित, देवानं वजय भावानं. नावानं 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 आगरी समाजाच्या नावानं, नावानं 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 आगरी समाजाच्या नावानं. देवानुवाचे हा धुकटंचा, रुपेश पाटील हा साखरेचा, रुपेश पाटील साखरेचा, रुपेश पाटील साखरेचा, समीर घरात पारगावचा. थँक्यू सो मच. पहिल्या अग्री प्रीमियर लीगची आठवण या गीताने झालेली आहे. जी अग्री प्रीमियर लीगला सुरुवात झाली उत्कर्ष सर, तेव्हा हे गाणं तयार झालं होतं. त्यानंतर भरपूर गाणी आली, परंतु हे गाणं अजूनही वाजतंय आणि खरोखरच अंगावर शहारा आला, कारण त्यावेळेला खूप मेहनत घेतली होती. पहिली अग्री प्रीमियर लीग होण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. रात्री 2-2 वाजायचे आम्हाला घरी जायला आणि पारगावचं मैदान होतं ते. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारणाने ती स्पर्धा यूट्यूब लाईव्ह झाली नाही. एकच दिवस यूट्यूब होती, परंतु नेटवर्क खूपच प्रॉब्लेम देत होता. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आणि जिथे मात्र पहिलाच बॉल खेळत असताना चिन्मय तरे यांचा मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी शेवटच्या क्षणाला झाला, परंतु धावा येतात हे महत्त्वाचं आहे. अग्री प्रीमियर लीगचा तुम्ही उल्लेख केला की पहिलं वर्ष होतं ते भरपूर कठीण राहिलं. पहिल्या वर्षातून एक सुरुवात झाली, लाईव्ह नव्हतं, थोडंसं नेटचा इंटरनेटचा इश्यू झाला, पण आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतला बदल आपण पाहू शकाल. आज 4-4 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा पूर्ण होत आहे, म्हणजेच प्रत्येक वर्षी नाविन्य घेऊन आले. आणि अग्री प्रीमियर लीग देवानंद वजे सर असतील, रुपेश पाटील सर असतील, मनोज पाटील सर स्वतः इथे आहेत. एक आयोजक म्हणून देखील भूमिका त्यांची खूप महत्त्वाची राहिली आणि ॲज अ समालोचक म्हणून देखील त्यांची भूमिका सातत्याने आपण या अग्री प्रीमियर लीगला पाहिलंय. चौकार पाहायला मिळाला, 38 धावा आल्या आणि चिन्मयच्या पहिल्याच बॉलमध्ये 4 धावा त्याला पाहायला देखील मिळाल्या. विजयासाठी 17 धावा दूर. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय चिन्मयच्या बॅट मधून. एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. गचाळ क्षेत्ररक्षण, पापणी लवते न लवते तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. आता 15 धावा दूर आहे संघ विजयापासून, कारण आताच फोन यायला सुरुवात झालेली आहे जय बजरंग बिरवाडीच्या खेळाडूंचे. 6 मिस कॉल झालेत, कारण त्यांचं लक्ष आहे या सामन्यावर. ते म्हणतात की चर्चा कमी करा, धावा किती हवे आहेत ते आम्हाला सांगा. येस, ऑल राईट. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे देव आता त्यांनी पाण्यात ठेवलेत की इथून जर आपण पाहतोय 2 चेंडू राखून जर जिंकलात तर आम्ही देखील क्वालिफाय होईल, परंतु येणाऱ्या काळात 18 बॉल आणि 15 धाव्यांची गरज असताना हा सामना उभा आहे. एका बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे सांगणार की सहज रीतीने नाही, पराभव झाला हरकत नाही, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत नेणार. हम डुबे तो 7 लेके डुबेंगे. अक्षय पांडव सरांनी देखील हा उल्लेख केला. पाहूया 18 बॉल आणि 15ची गरज. आगरी प्रीमियर लीग 8वं पर्व, जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परत फोन आला प्रतीकचा मला की बिरवाडीचं समर्थक म्हणून नाही तर भाऊजींचं संघ आहे म्हणून मी तुला फोन केला होता, ते पहिल्यांदा सांग असं. तर देवा भाऊच्या टीमला सपोर्ट आहे प्रतीक पाटील आणि खरोखरच खूप छान स्पर्धा रंगताना आपल्याला बघायला मिळते. सामना आहे 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे.
ह्या 15 धावा या षटकामध्ये आल्या तर कदाचित नेहाली स्वरांगी वॉरियर्स साठी सुद्धा चान्सेस असतील, कारण जेवढ्या मोठ्या फरकाने तुम्ही जिंकतील तेवढे चान्सेस तुमचे सुद्धा वाढतील. आई एकविरा ग्रुपचे सुद्धा खेळाडू या सामन्यावर लक्ष ठेवून आहेत, कारण त्यांना सुद्धा क्वालिफायची संधी आहे. इथून 4-4 गुण जर सगळ्यांचे होतील तर रिहान सुपर किंग बहाडोली संघावर सुद्धा सगळ्यांच्या मधार असतील, कारण ते जर जिंकतात तिथे तर त्यांचे सुद्धा 4 गुण होतील. मग नेट रन रेटच्या आधारावर तिसरा संघ अंतिम 3 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. अगदी बरोबर. चांगली मॅच आणि चांगली स्पर्धा रंगत असताना कुठलेही संघ सहजरीतीने बाहेर जाणार नाहीत, ज्यासाठी आपण पाहतोय रन रेट अनेक काही गोष्टी मॅटर करतील, ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपला. 40 धावा अमित पाटील जे आपण पाहतात एपी 13 चेंडू आणि 32 धाव्यांवरती ज्यांनी वादळी खेळी या मॅच मध्ये केले. 18 बॉल 15ची गरज. मनोज सर, चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. चौथ्या षटकात अपूर्व गावड आयकॉन खेळाडू आहेत, गोलंदाज तयार. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन. यावेळेला आपण बघतोय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे फलंदाज होतोय बाद. अमित पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. आता मात्र थोड्याशा आशा पल्लवित झाल्या असतील. इथून सामन्याला कलाटणी येईल का हे सुद्धा बघावं लागेल. घेऊया छोटीशी विश्रांती. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज हर्ष पाटील गुणवत्ता या खेळाडूने सिद्ध केली. मगाशी देखील ज्यांचा उल्लेख होत होता, अगदी यंग टॅलेंट, उमरोळीचा युवा सितारा आणि या आग्री प्रीमियर लीग मध्ये प्रभावी करणारा ॲज अन बेस्ट ऑलराऊंडर म्हणून भूमिका त्याची चांगली राहिली. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. मनीष निजाई दातिवरे पासून आपण पाहतोय पालघर, पालघर पासून सफाळे, सफाळे पासून दुबई, दुबई पासून कतार पर्यंत पोहोचणारा कॅमेरामॅन अतिशय सुंदर. आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय बंटी कुंभार, मुनीत कुडू असतील. म्हणजे जबरदस्त कामगिरी राहिली विश नेटवर्कची देखील. पुढचा बॉल खोलवट टप्पाचा बॉल होता. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि धावसंख्या मात्र 1 मिळते. या सिंगलच्या सहाय्याने 41. अमित पाटील बाद झालाय सर. जिथे 4 षटकांमध्ये सामना जवळपास समाप्तीवर येणार होता त्याला आता थोडस वेळ जाईल, आणि कारण अमित पाटील जर का फलंदाज गेला, आता दोन्ही फलंदाज नवीन आहेत. अगदी बरोबर. आता अमित बाद झाल्यानंतर त्यांना सामना जिंकायचं फक्त ध्येय समोर असेल, कारण आता ज्या फरकाने सामना जिंकायचा होता तिकडे थोडंसं दुर्लक्ष केलं असेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 2 गुण मिळवायचे आहेत, ही आता निहाली आणि सोरंगी वॉरियर्स या संघाची स्ट्रॅटेजी असेल. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चिन्मय मॅन इन फॉर्म, उमरोळीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडू 18 धावांची गरज असताना 3 षटकार आले होते याच्या बॅटमधून. तोच खेळाडू इथे कव्हरला षटकार मारतोय. काही कमालीचा फटका राहिला. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अपूर्व गावड यांचा चेंडू आपण पाहतोय अगदी पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा होता. आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडूकडे पाहिलं, अगदी त्या चेंडूला ओव्हर पिच फ्रंट फूट चालवला आणि तदनंतर आपण पाहतोय काही कमालीचा फटका. कव्हरच्या रिझनला इनसाइड आउटचा फटका खेळणं भरपूर कठीण असतं, परंतु ते दाखवलं, ती शैली दाखवली, क्लास बघायला मिळाला. जबरदस्त फटका. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल व्यवस्थित टायमिंग, चांगलं एलिव्हेशन, तदनंतर फटका देखील चांगला खेळला. कॅमेरा वर्क पहा, जणू काही जो चेंडू आहे तो तुमच्या मोबाईल मधून तुमच्या स्मार्ट टीव्हीवरनं बाहेर येईल की काय. ज्या पद्धतीचं अतिशय सुंदर कॅच करतात, कव्हर करतात, या चेंडूला फॉलो करतात आमचे कॅमेरामॅन. 47 धावा. इथे जर आपण पाहिलं तर आणखीन 8 धाव्यांची गरज आहे. मनोज सर, चेंडू जर आपण तपासून पाहिले तर 15 बॉलचा खेळ देखील बाकी आहे. अगदी बरोबर. 15 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना लवकर संपवण्याच्या तयारीत चिन्मय दिसतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धावेमध्ये भर होते. ह्या व्हाईट बॉल, अवंतर धावा ह्या तुम्हाला रोखाव्या लागतील. नेट रनरेटचा सुद्धा विचार करावा लागेल, कारण इथे तुम्ही थोड्याशा चुका करतील तर तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. अगदी बरोबर. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल लीग पद्धतीची स्पर्धा असली की रन रेट भरपूर मॅटर करतात. एक एक पॉईंटनं खूप काही चेंजेस येत असतात. सध्या निहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाला आपण पाहतोय 15 मध्ये 7ची गरज. ऑन साईडला खेळलेला फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर मध्ये, तिथून फील्ड करतील, बॉलला उचलतील, तत्पूर्वी मिळेल सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावा जाऊन पोहोचतात 49. षटकार येईल का 2 चेंडूंमागे, हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा राहिलाय.
या चेंडूवर एक मोठा फटका आला तर नक्कीच नेट रन रेट मध्ये सुद्धा खूप सुधार होईल आणि जय बजरंग बिरवाडी संघ सुद्धा अंतिम 3 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. हर्षच्या बॅटतून एक वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाते. तिथे निकेत आहे. जेव्हा जेव्हा उलटी कॅप आपल्याला बघायला मिळते तर निकेतचा आम्हाला आठवण येते, कारण हा घाटीमचा खेळाडू आहे. नेहमीच सातत्याने उलटी कॅप परिधान करून हा मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज अपूर्व. यावेळेला सुरेख अप्रतिम फटकेची निवड केली जाते. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 52. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष समोर आहे. देऊया एक छोटीशी संधी डीजेला. एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी, क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गाव सागरी. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. आपण पाहू शकाल अग्री प्रीमियर लीग 4 वर्षापूर्वी याच मैदानात झाली. त्यावेळेचं मात्र हे गीत जयेश पाटील हळदी किंग याच माकणे गावाला बिलॉंग करतात. त्यांच्या मधुर गळ्यातून, त्यांच्या मधुर वाणीतून मात्र गायले गेलेलं गाणं आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया. 12 बॉल आणि 3 धावांची गरज असताना हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांना इथे देखील आपण पाहतोय चेंडूपळीचा संपर्क अगदी व्यवस्थित नाही झाला. चेंडू हातावरती जाऊन आदळलाय. आता 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. मनोज सर, 2 धावा दूर, 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय सुरेख गीत आपण ऐकलं. 4 वर्षापूर्वी हे गीत सादर केलं होतं आणि ते गीत कंटिन्यू झालं पाहिजे अशी तमाम क्रीडा रसिकांची इच्छा आहे, कारण माकणे गावाचा उल्लेख आहे या गीतामध्ये. तर 11 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना भाग्येश. यावेळेला सुरेख फटका चिन्मयच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि फलंदाज इथे सुरक्षित आपल्या घरामध्ये विजय संपादन केला आहे. नेहाली स्वरांगी वॉरियर्स आणि जय बजरंग बिरवाडी हा संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालेला आहे असं आम्हाला कौस्तुभ पाटील दर्शवतात. तर 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. एका बाजूने आपण बघतोय यंग स्टार टेंभोडे पॉइंट टेबल मध्ये टॉपर आहे. दुसऱ्या बाजूने नेहाली स्वरांगी वॉरियर्स हा संघ विजयी झाला. त्यामुळे जय बजरंग बिरवाडी संघाचे दरवाजे ओपन झालेले आहेत अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी. तर अमित पाटीलने काही 14 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. त्याला साथ दिली ती 6 चेंडू आणि 17 धावा. चिन्मय तरे, हर्ष पाटील 3 चेंडू 3 धावा. रोहित किणी 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव. त्यानंतर आपण बघतोय 54